केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल. फडणवीसांकडून पुणे विमानतळावर अमित शहांचं स्वागत. अमित शहांचा आज रायगड दौरा. साताऱ्यात आज शरद पवार अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहणार. आज रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक. बैठकीनिमित्त काका पुतणे एकत्र येणार. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचं कृषी मंत्री कोकाटेंच्या घराबाहेर मशाल आंदोलन. कर्जमाफी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा बच्चू कडूंचा इशारा. मी भिकारी शेतकरी नव्हे तर दिलदार शेतकरी. बच्चू कडूंशी फोनवर बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. बच्चू कडू कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेण्यावर ठाम. बच्चू कडू सिन्नरच्या शासकीय विश्रामगृहात दाखल तर 17 तारखेला मुंबईत बैठक घेण्याचं कृषी मंत्री कोकाटेंचं आश्वासन. पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यासह वर्ग 2च्या जागा वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी. मुंबईच्या समुद्रात मांडवा जेट्टी शेजारी मोठी बोट दुर्घटना टळली. बोटीला होल पडल्यानं अजंता कंपनीच्या बोटीवरील 130 प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये सुरक्षित हलवण्यात आलं. पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे लक्ष. उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये कोंबडी वड्या आणि मासे बंद ठेवावेत. नारायण राणेंचं वक्तव्य. मुंबईतील टँकर चालकाच्या संपावर तोडगा काढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबई महापालिका आयुक्तांना निर्देश.